नमस्कार. कुक विथ वंदना रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाचे सँडविच करणार आहोत. खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, आषाढी एकादशी आली आहे आणि तळलेलं तेलकट नको असेल तर हे उपवासाचं सँडविच छान पर्याय आहे आणि झटपट होते आणि कमी साहित्यात आणि कुरकुरीत छान असे सँडविच आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 1 वाटी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर. ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. त्याची छान अशी पावडर तयार झालेली आहे, बारीक वाटून आपली झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असं झालेली आहे दळून. त्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी पाणी लागतं. एकदम खूप जास्त नाही घालायचं, लागेल तसंच घालायचं आहे. आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे, गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळं छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी लावायचं आहे. फार पातळ कणिक मळायची नाहीये, घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला त्याचा तयार करायचा आहे गोळा पिठाचा. आणि हे पीठ आपण थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटं आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घ्यायची आहे. चटणीसाठी आपण खोबरं घेतलंय थोडंसं, 1 चमचा शेंगदाणे घेतले, 3-4 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ बेताने घालायचं, कारण आपण पिठामध्येही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे. आणि हे सर्व चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य, हे बघा, अशी चटणी आपल्याला ही सँडविचला लावायची आहे, त्यामुळं आपण ती पातळ नाही करायची, जरा घट्टसरच चटणी करायची आहे. कमी पाणी घालायचं आहे त्यात. अशा प्रकारे चटणी आपली तयार झालेली आहे. चटणी तयार करून बाजूला ठेवून देऊया. झालेली आहे आपली. आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे, 10 मिनिटं झालेली आहेत भिजून. बघू शकता तुम्ही पीठ, तांदूळ असे फुललेत, ते आपण आता फोडून घ्यायचे आहेत, मोकळे करून घ्यायचं आहे. छान असे फुलले आहेत आणि मऊसूत झालेलं आहे. कमी वाटलं तर थोडंसं पाणी लावू शकता आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे.
खूपच छान असं मऊ आणि पीठ तयार झालेलं आहे आपलं भिजून. गोळा आपला तयार झालेला आहे. छान असं मळून घ्यायचं आहे. त्याला 1 चमचाभर तेल लावायचं आहे. आणि आपण उकडून घेतलेला बटाटा आहे एक, तो कुस्करून घ्यायचा आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकता. फक्त त्यातल्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. खूप चांगला बटाटा फोडून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं सँडविच मध्ये चांगलं ते करता येतं व मिक्स होतं चांगलं. अशा मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या पण. छान असं बटाटा आपला कुस्करून झालेला आहे चांगला. तो आपण पिठामध्ये मळून घ्यायचा आहे चांगला. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. पिठात पण आपलं मीठ आहे, त्यामुळे जरा मीठ कमी घालायचं आहे. चवीनुसार घालायचं आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे. आणि पीठ आणि बटाटा एकजीव चांगलं मळून घ्यायचं. पाणी अजिबात नाही वापरायचं आता. पीठ आपलं छान खूप भिजलेलं आहे. मळून पण आपण एक 10 ते 15 मिनिटं ठेवून झालेले आहेत. त्यामुळं आपण पाणी आता लावायचं नाही. तेल घ्यायचं 1 चमचाभर. तेल लावून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा. हे बघा किती स्पॉंजी आणि मऊसूत तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ झाकून ठेवायचे. सँडविच मेकर गरम व्हायला ठेवलेला होता. पिठाचा गोळा घेतलाय आणि सँडविच मेकरमध्ये आपण तो थापून घेतलेला आहे, लावून घेतलाय आणि त्याच्यावर आपण ही चटणी पसरून घ्यायची आहे. सगळीकडे लावून घ्यायची आहे. ह्या चटणीचा कलर आणि चव पण छान लागते सँडविचला. हे सर्व आणि उपवासाचे आहे, त्यामुळे आपण खाऊ शकतो. छान अशी चटणी पसरून झालेली आहे. वरून पुन्हा दुसरा एक गोळा तयार करून घ्यायचा. तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि सँडविच मेकरला पण आपण थोडंसं तेल लावून घेतलं होतं, तो त्यावर थापून घ्यायचा आहे. फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही, असं लावून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे सँडविच मेकरवरती. आणि दुसराही आपण त्याच पद्धतीने तयार करायचा आहे. तेलाचा हात लावून गोळा आपण थापून घेतलेला आहे, त्याच्यावर पुन्हा चटणी पसरून घ्यायची आहे. चटणीमुळे सँडविचला खूप छान टेस्ट लागते. वरून पण एक लावून घ्यायचा आहे गोळा. पीठ लगेच मिक्स होतं. अशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहे सँडविच. आणि आता हे भाजून घ्यायचे. एक 10-15 मिनिट आपण ठेवून देणार आहोत टोस्ट मेकरमध्ये.
15 मिनिट झालेले आहे, 15 मिनिट झालेले आहेत. चेक करून बघायचं आहे. सँडविच ऑलमोस्ट तयार झालेले आहेत आपले. छान बघू शकता तुम्ही, कलर पण छान आलेला आहे, वास पण भाजताना खूपच सगळीकडे छान येतोय, कुरकुरीत आणि एकदम टेस्टी खमंग असे सँडविच आपले तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तयार आहे आपले उपवासाचे खमंग असे सँडविच. दोन्ही बाजूनी आपण भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी कसे छान भाजलेले आहेत. खमंग असे कुरकुरीत सँडविच आपले उपवासाचे तयार झालेले आहेत.